छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी युतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाहीये। उमेदवारीसाठी शिवसेनेकडून कोण असणार यावर चर्चा सुरू असतानाच रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उमेदवारीसाठी इच्छुक असलेले विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। छत्रपती संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडे असणार हे जवळपास निश्चित झालंय, मात्र उमेदवार निश्चित झालेला नाही। आता मुख्यमंत्र्यांची भेट विनोद पाटील यांनी घेतल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातून मंत्री संदीपान भुमरे की विनोद पाटील याबाबत चर्चा रंगली आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ही काल रात्री भेट झालेली आहे, त्यामुळे नेमकं काय राजकारणामध्ये घडतंय? कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, संदीपान भुमरे की विनोद पाटील? श्वेता, गेल्या काही दिवसांपासून तो तिढा कायम आहे, नेमका उमेदवार कोण, आणि त्यामुळे आता नव्या चर्चेला सुरुवात झालेली आहे। रात्री उशिरा बुलढाण्याची सभा आटोपून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते। ते मुंबईला रवाना होण्यापूर्वी इथल्या स्थानिक शिवसैनिक नेत्यांशी त्यांनी चर्चा केली होती। वेगळी चर्चा मात्र विनोद पाटील यांच्याशी केली आहे। स्वतंत्र बाजूला विनोद पाटील यांना घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यामुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे की नेमकं या लोकसभा निवडणुकीसाठी युतीचा उमेदवार हा शिवसेनेचाच असणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं असलं तरी उमेदवार नेमका कोण आहे, विनोद पाटील की पालकमंत्री संदीपान भुमरे, दोघांकडूनही जोरदार लॉबिंग प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। गेल्या 15 दिवसांपासून मुंबईच्या वाऱ्या दोघांकडून सुरू आहेत। विशेष म्हणजे स्थानिक शिवसेनेकडून सुद्धा या दोघांच्याही नावाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे। अशा स्थितीमध्ये नेमकं उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र रात्री उशिरा विनोद पाटील यांच्याशी व्यक्तिगत चर्चा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि अशा आपल्याला जी माहिती मिळते, सूत्रांनी जी माहिती मिळालेली आहे की विनोद पाटील यांना सांगितलं की तुम्ही तयारीला लागा। त्यामुळं आता नेमका उमेदवार कोण जाहीर होणार आणि कधी जाहीर होणार ही चर्चा सुरू असली तरी उमेदवारीसाठी विनोद पाटील की भुमरे यावर मात्र आतापर्यंत स्पष्ट झालं नाही। धन्यवाद माधव, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर विनोद पाटील की संदीपान भुमरे यावर नक्कीच लवकरच निर्णय होईल अशी शक्यताही वर्तवली जाते।